रोजच्या मुलांच्या टिफिनमध्ये खायला काय द्यायचे ह्याचं टेन्शन तुम्हाला सुद्धा आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम पौष्टिक अशा मुगाच्या डाळीचे पॅनकेकची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी 2 वाटी मूग डाळला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलं होतं। सकाळी पुन्हा एकदा त्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यातलं सर्व पाणी निथळल्यानंतर त्या सर्व मूग डाळला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता मूग डाळीमध्येच इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून त्याची एक बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही मूग डाळीची पेस्ट करताना त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तयार केलेली पेस्ट एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे काढून घेतलेली आहे। 2 मिनिटं ह्या पेस्टला असंच मी एका साईडने फिरवत राहिले। त्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला। इथे आपला जो नॉर्मल रवा आपण वापरतो तो टाकायचा आहे, किंवा बारीक रवा असेल तर तो टाकला तरी चालेल। रवा आणि मूग डाळीच्या पेस्टला छान एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता या बॅटरमध्ये ना इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। ज्या वाटीने मी इथे रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आणि छान एकदा या बॅटरमध्ये तिला मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले, पाव चमचा हिंग पावडर टाकून घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा इथे मी हळद पावडर टाकून घेतली, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि त्याचबरोबर 2 चमचे घरचा साठवणीचा मसाला टाकून घ्यायचा आहे। इथे जर का तुम्ही तिखा लाल मसाला टाकला तरीही चालेल। आपण हे मुलांच्या टिफिनसाठी पॅनकेक्स बनवत आहोत म्हणून तिखट थोडं कमीच टाकायचं आहे। सर्व जिन्नस मस्त बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग पुन्हा मी याच्यामध्ये ना अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं, म्हणजेच टोटल मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं होतं। आता हे सर्व बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आणि रवा फुलेपर्यंत ह्याला थोडंसं रेस्ट द्यायचं, म्हणजेच अर्ध्या तासासाठी ह्याला साईडला ठेवून टाकायचं। अर्ध्या तासानंतर मी बॅटरला पुन्हा एकदा असं मिक्स करून घेतलं। मग त्याच्यामध्ये मी काही वेजीस टाकून घेतले। तर सर्वात आधी अर्धा बीटरूटला किसून टाकलेलं होतं, 1 गाजरला किसून टाकलं आणि 4-5 पालकचे जे पानं आहेत त्यांना चिरून टाकलं होतं, 1 छोटी ढोबळी मिरची सुद्धा बारीक चिरून टाकली होती, 1 कांदा बारीक चिरून टाकला होता आणि त्याचबरोबर इथे मी मुठभर कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली होती। आता ज्या कोणत्या भाज्या तुम्ही इथे घेत आहात त्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत। सर्व भाज्यांना आधी स्वच्छ धुवून घ्यायचं, मगच त्याच्यानंतर त्याला चिरून किंवा किसून घ्यायचं आहे। आता सर्व जे जिन्नस आहेत ते बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर पॅनकेक्स बनवायला सुरुवात करायची। इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी सफेद तीळ टाकून घेतलेली आहे। सफेद तीळ टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये 1-1 चमचा करून मी बॅटर टाकून घेत आहे। 1 चमचा बॅटर टाकलं की त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे टिक्कीच्या शेपमध्ये मी इथे बॅटर टाकलेलं आहे। एका वेळी पॅनमध्ये 4 पॅनकेक्स इथे रेडी होऊन जातात। तर आता इथे अशा प्रकारे मी 4 पॅनकेक्स जे आहेत ते या पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एक साईड चांगली या पॅनकेक्सची होऊन द्यायची आहे। मुगाचे पॅनकेक्स एका साईडने इथे चांगले 5 मिनिटं मी खरपूस शेकवून घेतले आहेत, भाजून घेतले आहेत। त्यानंतर मी त्याची साईड चेंज करून घेतली, म्हणजे पलटी करून घेतली आणि अलटपलट करून दुसऱ्या साईडने सुद्धा 5 मिनिटं ह्याला खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर अशाच प्रकारे अलटपलट करून हे पॅनकेक्स शिजेपर्यंत छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। पौष्टिक मुगाचे पॅनकेक्स तयार झाल्यानंतर त्याला मी एका चपातीच्या जाळीवरती काढून घेतलेलं आहे आणि मग ते थंड झाल्यानंतर मी ह्यांना डब्यामध्ये भरून घेतलं। तर हे पॅनकेक्स तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉसबरोबर मुलांना टिफिनमध्ये द्या, ते पटापट फिनिश करतील आणि हे पॅनकेक्स खायला एकदम चविष्टसुद्धा लागतात। ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।